नवीन मंथ चालू झाला आहे डिसेंबर. आपण काय करूयात, आपण 1 मंथपासून ॲनालिसिसला स्टार्ट करूयात. ओके, ज्याच्या वेळेस तुमचा नवीन वीक चालू होईल तर वीकली ॲनालिसिसपासून स्टार्ट करा. त्यानंतर नवीन मंथ चालू होईल त्यावेळेस नवीन मंथपासून, म्हणजे नवीन मंथची नवीन कॅन्डल ओपन झालेली असते तर प्रिव्हियस मंथला काय झाले, प्रिव्हियस मंथचा स्ट्रक्चर काय सांगतं, ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. तर ते आपल्याला काय करायचं आहे, हायर टाईम फ्रेमवरच्या की लेवल मार्क करायचे. जसं की हायर टाईम फ्रेमची एक आपल्याला की लेवल काय दिसते, तर प्रिव्हियस मंथचा जो हाय लागला होता त्या हायच्या आतच इनसाइड आताच्या दोन्ही कॅन्डल तयार होत आहेत. मग की लेवल काय सापडते आपल्याला, तर की लेवल जवळ आपल्याला 4393ची ही लेवल एक आपल्याला की लेवल दिसते. त्यानंतर आपल्याला दुसरी की लेवल काय दिसते, तर सेम कॅन्डलचा लो आपल्याला एक की लेवल दिसते. या दोन लेवल आपल्यासाठी काय, तर महत्त्वाच्या लेवल आहेत, ज्या की मंथलीच्या लेवल आहेत. मार्केट काय करायचं, ट्राय काय करतं, तर मार्केट कायम जी जवळची लिक्विडिटी असेल ती मार्केट घ्यायचं ट्राय करतं. ठीक आहे, आपण 1 वीकवर येऊ. महत्त्वाचं वीकली टाइम फ्रेमवर आपल्याला काय दिसते, मार्केट एक रॅली केली, मार्केटनं होल्ड केला, मार्केट परत एक रॅली करते आणि आता इनसाइड बार करून होल्ड करते. ओके, जी आपण रॉकेट लिक्विडिटी कन्सेप्ट बघितली होती ना, सेम कन्सेप्ट इथे अप्लाय होते. हा आपला एफयूजी हा मंथलीच्या टाइम फ्रेमवर अप्लाय होते. म्हणजे ज्यावेळेस मंथलीचा ब्रेकआउट होईल आपल्याला चांगली रॅली बघायला भेटेल. सस्टेन झाल्यानंतर आपण काय बघतो, सेम ह्या हायच्यावर आपल्याला एक रॉकेट लिक्विडिटी बघायला भेटेल. वीकली टाइम फ्रेमवर आपण शिफ्ट झालो. वीकली टाइम फ्रेमवर आपल्याला अजून कोणते एरिया दिसतात त्याचे चेक करायचं आहे आपल्याला. वीकली टाइम फ्रेमवर जो डाऊन साईडच्या लेवल होत्या प्रिव्हियसच्या त्याची लिक्विडिटी हँड झालेली दिसते. आपल्याला फक्त हा एकच एरिया दिसतोय आणि जे आपण पहिली वरची लेवल काढली होती मंथलीच्या बेसिसवर सेम लेवल विकलीची दिसते. तो दोन्हीचा जे प्रिव्हियस 2 वीक होते त्याचा जो इक्वल आहे ती आपली लिक्विडिटी राहणार आहे. मार्केट काय करतं, तर कायम नियरेस्ट लिक्विडिटी हंड करायचा ट्राय करतं. मग डायरेक्टली जाईल का, नाही, काहीतरी स्ट्रक्चर बनवेल इथं. आता जी करंटली लिक्विडिटी होती, आपण डेलीच्या टाइम फ्रेमवर जातो, ह्या जी कॅन्डल होती जवळपास 10 नोव्हेंबरची कॅन्डल होती, वीकली आहे, 10 नोव्हेंबर हा वीकली आहे. त्या कॅन्डलचा जो हाय होता तो मार्केटनं आत्ता कॅन्डलनं हाय घेतला. ओके, या दोन आपल्याला की लेवल बघायला भेटत आहेत आणि ही एक लेवल आपल्याला बघायला भेटते. जस्ट आत्ता मार्केटनं जे 13 नोव्हेंबरचा जो हाय लावला होता त्या कॅन्डलच्या हायच्यावर मार्केट आता सस्टेन करायचा ट्राय करते. आपल्यासाठी जे महत्त्वाचे लेवल्स होते त्या ह्या लेवल सगळ्यात त्याच्या की लेवल फाईंड झाल्यात. आपल्याला आता आपला बायस काय सांगतात, तर आपले बायस सांगतात मार्केट ह्या हायर टाइम फ्रेमच्या लिक्विडिटीकडे मार्केट जाणार आहे, जी की ऑल टाइम हायच्या लिक्विडिटीकडे मार्केट जाणार आहे. तर मार्केट जाताना थोडी डायरेक्ट वन वे ह्या डिरेक्शनला जाणार आहे का, नाही जाणार. सगळ्यांना दिसते वन वे डिरेक्शनला जाईल, कुठेतरी इथे लिक्विडिटी क्रिएट करेल, त्यानंतर जाईल होल्ड करेल. डिसेंबरमध्ये थोडंसं मार्केटमध्ये मुवमेंट कमी राहते. ते क्रिसमस असते 15 डिसेंबर नंतर थोडेसे मुवमेंट कमी राहतात. आता तर मुवमेंट राहील. डेली टाइम फ्रेमवर मार्केटनं 13 नोव्हेंबरची लिक्विडिटी खाल्ली. आपल्याला जर बाईंगचे सेटअप बघायचे, जर मार्केट जर डाऊन साईडला येते तर आपल्यासाठी पहिला जो आपला एरिया बनेल तो हा एरिया आपल्यासाठी फर्स्ट एरिया बनू शकतो, जो की आपण बाईंगचा बनेल. आणि जो लास्ट बनेल तो हा 2 एरिया. आपण ह्या 2 एरियामध्ये आल्यानंतर डायरेक्टली कधीच एंट्री प्लॅन करतो का, नाही करत. आपण इथं एम एस एस बघतो, एम एस एस नंतर एंट्री. इथं जर नाही झाला तर ह्या एरियात आपण एम एस एस एंट्री. ह्या दोन्ही काय, मग आपण एंट्रीसाठी लोअर टाइम फ्रेमवर जातो, लोअर टाइम फ्रेमवर जाऊन एम एस एसचा वेट करतो, राईट. आपण शिफ्ट करूयात 4 तासामध्ये काय चाललंय. एका तासामध्ये आपण काय बघितलं, 1 डेमध्ये आपण काय बघितलं, तर जी आता लिक्विडिटी होती, लिक्विडिटी मार्केट घेत आहे, लिक्विडिटी घेतलेली आहे, लिक्विडिटी क्रॅप करत आहे. 4 तासाची कॅन्डल जर ह्याच्यावर क्लोज होते, 4 तासाची कॅन्डल जर ह्याच्यावर क्लोज होते, तर वेट करूयात. एक नेक्स्ट सिनारिओ मार्केटला काहीतरी क्रिएट करून देऊयात. डायरेक्टली आपण एंट्री करणार आहे तर नाही, डायरेक्टली आपण ब्लाइंडली एंट्री करणार नाही. एक काहीतरी सिनारिओ क्रिएट मार्केटला करून द्यायचा, त्यानंतरच आपण मार्केटमध्ये प्लॅन करणार आहे. तोपर्यंत आपण काय प्लॅन करणार आहे का, तर तोपर्यंत आपण कुठलाच प्लॅन करणार नाही. ठीक आहे, आपण जो हा डेली टाइम फ्रेमवर एरिया मार्क केला होता ना, त्याच टाइम फ्रेममध्ये आपण वीक ऑर्डर ब्लॉक जो आहे हा मार्क केला. मार्केट जर ह्याच्या खाली येत आहे आणि ही मार्केटनं काय केलं, तर आपण एका तासात बघतो एक लिक्विडिटी पेंडिंग आहे मार्केटची. तर मार्केट ट्राय करेल ही लिक्विडिटी घेण्याचा. आपण बघूयात की कुठल्या एरियामध्ये मार्केट येऊन लिक्विडिटी होते किंवा कुठल्या एरियाची लिक्विडिटी घेते. हा एक झोन आपल्यासाठी दिसतोय. नियरेस्ट मार्केट ह्या एरियात टार्गेट करणार आहे. आपल्याला आपला बाईंग सेटअपच बघायचा आहे. जर मार्केट आपल्याला ह्या खालच्या लेवलला कुठल्या लेवलला सापडते ना, तर आपण बाईंगचाच सेटअप बघणार आहे. लक्षात घ्या, जरी मार्केट ह्या लेवलला नाही येतं, मार्केटने इथंच लिक्विडिटी घेते, तर आपल्याला ह्या रेंजमध्ये जाताना कुठेतरी आपल्याला सेटअप सापडेल, कॅम्बल सेटअप सापडेल, अजून कोणताही सेटअप सापडेल, सेटअपचा ट्राय करूयात. फक्त चेक करा की मी कशा पद्धतीने ॲनालिसिस करतो, हे महत्त्वाचं. फक्त चेक करा.
आपण डेली टाईम फ्रेमची लिक्विडिटी मार्क केली आहे, तर डेली टाईम फ्रेमनं त्याच्यावर क्लोजिंग होते का बघणं गरजेचं आहे. असं नका बघू की 30 मिनिटात त्यांनी क्लोजिंग दिलं नाही आणि 30 मिनिटात खाली आले. ओके, 30 मिनिटात बघत असताना 30 मिनिटात मार्केट खाली येईल आणि परत दिवसभरात वर जाऊ शकतं. आत्ता करंटली आपला व्ह्यू काय, तर आत्ता करंटली व्ह्यू मार्केट नियरेस्ट लिक्विडिटी आहे ती घेणार. मार्केटने काय केलं, एक एक्सटर्नल लिक्विडिटी हंट केली आहे. जी आपण एक्सटर्नल लिक्विडिटी बघतो, ही एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी मार्केटने एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी हंट केली आहे. एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी हंट केल्यानंतर मार्केट कुठे जाणार आहे, तर एकतर पी वायकडे जाणार आहे. ओके, ह्या रेंजमध्ये पी वाय कुठे, तर हा पी वाय दिसतोय आपल्याला. एक हा पी वाय दिसतोय. एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी केल्यानंतर इंटरनल रेंज लिक्विडिटी क्रिएट केली या रेंजमधली इतर लिक्विडिटी, तर ही घेऊन मार्केट पी वाय थ्रू नेक्स्ट लिक्विडिटीकडे जाणार आहे. इथं लक्षात. सेशन्स आज काय ट्रेड सेशन्समध्ये सापडलेला का, एशियन सेशन्समध्ये तर काय मुवमेंट आपल्याला झालेली दिसते, पण आपल्याला ट्रेडला एंट्री नव्हती एशियन सेशन्समध्ये. एशियन सेशन्सचा किती झोन येतो, ओके. बेस्ट ऑप्शन आपल्याला एक सेलिंगचा ट्रेड सुद्धा आपण बनवू शकतो, लक्षात घ्या. सेलिंगचा ट्रेड सुद्धा आपल्याला सापडेल, पण सेलिंगचा ट्रेड घेत असताना काय करायचं आहे, ॲग्रेसिव्हली सेलिंगचा ट्रेड नाही घ्यायचा आपल्याला, ॲग्रेसिव्हली बाईंग साईडलाच जायचं आहे. सेल साईडला आपल्याला ॲग्रेसिव्ह जायचं का, तर सेल साईडला आपल्याला ॲग्रेसिव्ह नाही जायचं, आपल्याला बाय साईडला ॲग्रेसिव्ह जायचं आहे. मग सेल साईडचा जर आपला हा पी वाय इथं आहे, तर मार्केट आपण इथपर्यंत सेलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जवळपास 40-50 पॉईंटची मोमेंट आपण का सोडणार आहे, आपण तो प्लॅन करणार आहे. पण एक आपल्याला स्ट्रक्चर सापडलं पाहिजे की हा मार्केटने इथं स्ट्रक्चर टेम्पररी बेसिसवर चेंज करते आणि खालच्या पी वायकडे निघालेलं आहे. डायरेक्ट आपण एंट्री घेऊ शकत नाही, ह्या रेंजला सुद्धा आपल्याला MSS बघणं गरजेचं आहे. जर आपण 1 मिनिटाची फोटो आपला CSD येतो, तर आपण MSS ह्या रेंजची वाट बघणार आहे. इथं MSS नंतर ह्या रेंजमधला इथला सेलिंगचा पी वाय पकडून आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जे की आपण टार्गेट ही पर्यंत ठेवू शकतो. ठीक आहे, एका दिवसात नाही यायचं, मार्केट इथून हंट करेल, पण मार्केट या पी वायला टॅप घेईल, ही लिक्विडिटी घेईल आणि जाईल, असं आपण एक व्ह्यू बांधतो. पण आजचा दिवस काय करतोय हे बघणं इम्पॉर्टंट आहे. ओके, आपला हा आपल्यासाठी एक MSS पॉईंट आहे. इथून आपण सेलचा प्लॅन करू शकतो. MSS झाला आहे आपल्याला, आपण वेट करूयात की ह्या रेंजपासून आपल्याला सेलचा ट्रेड कसा प्लॅन करता येईल. ओके, इथं आपण डायरेक्ट सेल घेणार नाही, एक रिजेक्शन कॅन्डल जर आपल्याला दिसते तर आपण सेल घेऊ. आपलं कमीत कमी टार्गेट आपण 420 पिपचं $42 टार्गेट ठेवण्याचा ट्राय करूयात. मोठा स्टॉप लॉस होईल, एक रिजेक्शन कॅन्डल बनते तर आपण ट्रेड स्लो. पूर्ण वीकचा ॲनालिसिस पण तुम्हाला दाखवलं की पूर्ण वीकमध्ये कशा पद्धतीने मुवमेंट होऊ शकते किंवा पूर्ण वीकमध्ये काय घडू शकते. MSS होण्यासाठी कॅन्डलचं क्लोजिंग खाली होणं गरजेचं आहे का, तर नाही आहे. MSSसाठी फक्त कॅन्डल वीक आली खाली स्वीप केली आणि मार्केट मार्केट गेले वर, तरी आपण MSS हा म्हणतो. हा सेलिंगचा ट्रेड बनतोय का, तर सेलिंगचा ट्रेड आता बनत नाही, पण खाली एक पी वाय अनटॅप आहे की इंटरनल रेंजची लिक्विडिटी पडू नये, त्यासाठी आपण बघतोय की सेलिंगचा ट्रेड. ठीक आहे, आपल्याला कमीत कमी 1S3 पर्यंत जरी सापडले किंवा 1S2.5 पर्यंत जरी सापडलं मार्केट इथं येऊन इथं ह्या रेंजला जरी येते, तरी आपण चांगला टार्गेट अचीव केलं. ट्राय करणार आहे आपण त्याला की कमीत कमी 240 पिप्स घेऊन जाण्याचा, सॉरी 220 पिप्स घेऊन जाण्याचा. चेक करतो मार्केट या रेंजपर्यंत इथली लिक्विडिटी ह्या कॅन्डलनं सेव्ह केली आहे. ठीक आहे, वेट करूयात काय सिनेरिओ बनतोय. आपण सेम टाईमवर जर 4 तासाचा एक झोन बघतोय ना, ओके, हा एक इंडिकेटर आहे जो की आपण लावतो लोअर टाईम फ्रेम 1 तासाचा आणि 4 तासाचा. तर 4 तासाचा इथे एक FVG सुटतं आपल्याकडून, जो की ह्या रेंजला आपला FVG येतोय. ओके, पण तो FVG काय झाला, ऑलरेडी मार्केटने टॅप केला, मार्केट आता ह्या रेंजला. आपण जर लवकर बघितलं असतं जर, तर आपण ही इथून हा बाय साईडचा ट्रेड पकडता आला असता आपल्याला. ठीक आहे, काय अडचण नाही. आता आपण जो सेटअपचा वेट करतो त्या सेटअपसाठी ट्राय करत मार्केट आपल्या दिशेने जाताना दिसतंय. आपल्याला आपल्या दिशेने जाताना दिसतंय. आपण ह्याच रेंजला एंट्री प्लॅन करणार आहे.
जो की आपण मार्क केला. अजूनची सेंटर लाईन येते, तर सेम ह्याच एरियामध्ये मार्केट येते. ह्या एरियामध्ये आपण इथं सेंटर प्लॅन करणार आहे. ट्राय कमीत कमी मोठं टार्गेट घेण्याचं काय करूयात, वेट करूयात. आपण जिथे एंट्रीचा प्लॅन केलेला मार्केट त्या रेंजपर्यंत काय गेलंच नाही. मार्केट एम-एस-एस तर क्रिएट केला आहे. ओके, पण ह्या रेंजमध्ये आपण काय बघत होतो, कुठेतरी एफ-जी सोडला असेल. तर मार्केटनं कुठे इथं ह्या रेंजमध्ये एफ-जी नाही सोडला. मार्केट आपण जो हा एक ओबी होता, ह्या ओबीवरून एंट्री प्लॅन केली होती. तर मार्केट हा सेटअप कुठला बनतो, तर सेम जो आपण सिल्वर बुलेट सेटअप बघतो, प्रिव्हियस डेचा हायची लिक्विडिटी स्वीप करून मार्केट एम-एस-एस करता आणि एम-एस-एस करून एक एफ-जीवर एंट्री घेतं. ओके, तर ह्या रेंजमध्ये एफ-जी नव्हता. ह्या रेंजमध्ये डायरेक्ट आपण ओबी घेतला. हा इन्व्हर्स एफ-जी होता. हा इथला एफ-जी हा ब्रेक केला. इन्व्हर्स एफ-जीवर आपण एंट्री प्लॅन करत होतो. पण ठीक आहे, मार्केट आपल्या रेंजपर्यंत अजून तरी आलेलं नाही. आपण वेट करूयात, तर आपल्या रेंजपर्यंत येतं आहे. जर आपल्या रेंजपर्यंत येतं तर आपण सेलिंगचा प्लॅन करूयात. जर डायरेक्टली फॉल करत आहे तर आपल्याला दुसरा कुठला तरी सेटअप सापडेल ज्यावर आपण ट्रेड करू शकतो. वेट करूयात काय स्ट्रक्चर बनतं आहे. एका तासात आणि 4 तासामध्ये काय दिसतंय, तर एका तास 4 तासात तिथे एक एफ-जी होता, तो मार्केटनं ऑलरेडी टॅप करून वर गेले. आता एका तासात तिथे एक एफ-जी आहे. एका तासात हा एक आपल्यासाठी तिथे एक ओबी आहे. ठीक आहे, वेट करूयात आपल्याला आपल्या सेटअपपर्यंत येण्याचा. आपण जसा व्ह्यू ठेवलेला मार्केट आपल्या व्ह्यूच्या दिशेनं वर येते. मार्केट ह्या हायची लिक्विडिटी हंट करेल. वेट करूयात की मार्केट कुठल्या रेंजला रिस्पेक्ट करतं. मार्केट इथं या रेंजला एक्सपेक्ट करते. ही रेंज काय तर 15 मिनिटाचा जो आपण एफ-जी बघतोय. हा एक एफ-जी आणि डाऊन साईडचा एक एफ-जीला आपण डबल एफ-जी लॅब झालेत. एक बाय साईडचा आणि एक सेल साईडचा, तो एक एरिया इथं मार्क केला आहे. ओके, तो हा एक एरिया आपला स्ट्रॉंग आहे आणि हा एक एरिया आपला स्ट्रॉंग आहे. तर आपण या दोन्ही एरियातल्या एका एरियापासून सेलिंगचा प्लॅन करूयात. मी तशी अपडेट करीन आपण कुठल्या एरियापासून सेल घेतोय. आपण जो एवढ्या वेळ एंट्रीसाठी वाट बघत होतो ना, आपली जस्ट थोड्या पॉईंटसाठी एंट्री मिस झाली. किती पॉईंटसाठी एंट्री मिस झाली आहे, तर ऑलमोस्ट 10 पिप्स म्हणजे $1 आपली एंट्री मिस झाली आहे. फक्त आणि फक्त $1 तरी मी एक छोटी एंट्री घेतली आहे. ओके, ही छोटी एंट्री बघू शकाल. ही एक छोटी एंट्री टाकली आहे मी. ओके, पण ती 0.01 टाकली. इथं जर असते तर मी थोड्याशा मोठ्या लॉट साईजने एंट्री टाकणार होतो. ठीक आहे, आता जवळपास 150 पिप्स प्रॉफिटमध्ये. पण आपला व्ह्यू कसा सही होता हे एक लक्षात घ्या. आपल्याला काय बघायचं होतं की मार्केट एक एम-एस-एस करेल, मार्केट खालील आणि जो आपण टार्गेट ठेवलं होतं त्या टार्गेटकडे आपण ह्या रेंजपर्यंत टार्गेट ट्राय करणार आहे चेस करायचा. ह्या रेंजपर्यंत, तिथून खाली ही एक मोठी 420 पिपची. तर इनिशियली एक आत्ता एंट्री आहे जी की ह्या लेवलला आहे. त्याचा स्टॉप लॉस सुद्धा इथंच वर ठेवला आहे. याचं टार्गेट ह्या पद्धतीनं ठेवलं आहे. सेम इथं बघू शकता 4245ला एंट्री, 4245.59ला ह्याच रेंजला इथं एंट्री पडली एक्झॅक्टली. आणि ह्या रेंजला जवळपास मी 0.1 ऑर्डर टाकायचा प्लॅन करत होतो. स्टॉप लॉस एक $60चा स्टॉप लॉस बनला असता. $6 म्हणल्यानंतर 0.10 टाकले असते तर. पण त्याच्या बदल्यात रिवॉर्ड सुद्धा चांगला भेटला असता आपल्याला. ठीक आहे, काय अडचण नाही. एक छोटा ट्रेड घेतला आहे, पण आपला ॲनालिसिस सही होता, आपला व्ह्यू सही होता. आपल्या व्ह्यूच्या हिशोबानं जो आपण स्टॉप लॉस ठेवला आहे त्याच्या हिशोबानं 1:2 टार्गेट आपल्याला अचीव झाले. जो की मी हा एक 0.01 ट्रेड घेतला आहे. त्याचा स्टॉप लॉस जवळपास आपल्याला किती डॉलरचा बनतो, $8 बनतो आहे. आपण ऑलमोस्ट ह्याच्यात 1:2 टार्गेट कॅप्चर केलं आहे. पण तो अजून रेट तसाच चालू ठेवला आहे. कमीत कमी तो इथपर्यंत नेण्याचा ट्राय करेल. 1:3 पर्यंत रिस्क रिवॉर्ड आपला 1:3 पर्यंत नेईल. आणि जर मार्केट इथून इथपर्यंत जाते तर परत एकदा मोठी ऑर्डर टाकेल. ठीक आहे, वेट करूयात. आपल्या एकतर टीपी किंवा एसएल. 180 पिप वन वे मार्केट फॉल केलं. 180 पिप. मस्त मुवमेंट काय झाली तर इथं बघू शकता आपण. अरे यार, आपला ॲनालिसिस आहे, बघू शकता. आपला व्ह्यू सही होता. आपली मोठ्या लॉटने एंट्री थोड्या पॉईंटसाठी मिस झाली. तर हा ट्रेड आपला मस्त बसला असता. $200 प्रॉफिट आता चालू असतं तर थोडं वर मार्केट गेला असतं. ठीक आहे, काय अडचण नाही. एंट्री कधीतरी थोडीशी वरून खालून मिस होते, पण आपण तो सोडला नाही. एंट्री इथूनच घेतली. आता ही एंट्री इथून घेण्याच्या मागचं रिझन काय होतं, तो जो हाय होता तो आपण जो बघितला होता डेलीच्या टाइम फ्रेमवर, हा जो होता सेम ह्या हायला रिजेक्शन मारत होतं मार्केट. सेम ह्या हायला होल्ड करत होतं, रिजेक्शन मारत होतं. तर इथून एक एंट्री प्लॅन केली. ओके, ऑलमोस्ट आपण 180 पिप आपल्याला जवळपास 24 पिप किंवा स्टॉप लॉस आता ट्रेल करतोय. आपण ऑलमोस्ट 1:2.5चा मुवमेंट कॅप्चर केली. $210 पिप्स. मस्त वन वे फॉल. ही एंट्री परफेक्ट एंट्री भेटली होती आपली. अजून थोडीशी वर असती तर मजा आली असती. ह्या व्हिडिओत एकच तुम्हाला बघायचं आहे की ॲनालिसिस कशा पद्धतीने सेम केला होता. ॲनालिसिस आपण काय केला, कसा केला हे फक्त बघायचं आहे. ठीक आहे, मी ही व्हिडिओ पोस्ट करतो तुमच्या सगळ्यांच्या बघण्यासाठी की ॲनालिसिस आपण कशा पद्धतीनं करतोय.